आयोजित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। माझ्यासोबत प्रदेश प्रवक्ते तैयब जफर, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर आणि इतर सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत। विषय महत्त्वाचा आहे आणि अतिशय तातडीचा आहे। ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे सनदशीर पद्धतीने शांततेने आंदोलन करत असलेल्या तरुणांवर, विद्यार्थ्यांवर अतिशय क्रूर हल्ला हा दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून, राखीव सुरक्षा बलाच्या माध्यमातून भाजपने घडवून आणलेला आहे। त्याच्या विरोधात त्याचा निषेध म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। आपण सुरुवातीपासून या आंदोलनाकडे पाहत आहोत। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने देशातील तरुणांना हिणवणारी एक टिप्पणी केली की हे कॉक्रोचेस जैसे होते आणि तिथून सोशल मीडियावरती त्याच्या विरोधात एक कॅम्पेन सुरू झालं। त्या कॅम्पेनचं रूपांतर हे कॉक्रोच जनता पार्टीत झालं। पुढे नीटच्या परीक्षेच्या या सगळ्या भोंगळ कारभाराला बळी ठरलेले विद्यार्थी या सगळ्या गोष्टीशी जोडले गेले आणि जंतर मंतर इथे ते आंदोलन उभा राहिलं। या आंदोलनाच्या अनुषंगाने, आयोजकांच्या अनुषंगाने अनेकांची अनेक मतमतांतरं होती, आहेत, ती असली पाहिजे, स्वाभाविक आहे। मात्र आता हा प्रकार, हे आंदोलन कुठल्या एका सीजेपी पुरतं, कुठल्या वांगचूक किंवा दिपकेंपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये। तर तिथे देशभरातून आलेला जो युवक होता, जो विद्यार्थी होता, 15, 16, 14 वर्षाची जी कोवळी मुलं होती, जे न्याय मागायला आले होते, वर्षभर त्यांनी तयारी करायची, त्यांच्या आईवडिलांनी लाखोंचा खर्च करायचा आणि परीक्षा दिल्यानंतर कळतं की हा पेपर फुटलाय। हा पेपर फोडण्यामागचा जो एज्युकेशन माफिया या देशामध्ये उभा राहिलेला आहे, या माफियाच्या माध्यमातून सगळी शैक्षणिक व्यवस्था जी हॅक करण्यात आलेली आहे आणि त्या जो अनागोंदी कारभार सध्या सुरू आहे, त्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी, दाद मागण्यासाठी हे सगळे तरुण तिथे एकवटले होते। आणि या तरुणांवरती नरेंद्र मोदी यांच्या सरकारने, अमित शहाच्या सरकारने अतिशय ब्रुटल अटॅक, अतिशय क्रूर पद्धतीनं अमानुष हल्ला त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून घडवला। व्हिडिओज बघितल्यावर लक्षात येतं की त्यात अनेक लोक हे पोलीस नाहीयेत। त्यांचे वाढलेले केस, चेहरे, कपडे त्यावरून लक्षात येतंय की हे भाजपने तिथे मागवलेले गुंड होते। त्यांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन अनेकांच्या काठ्यांना खिळे लावलेले होते। त्याच्या माध्यमातून तरुणांवरती हल्ला करण्यात आला, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं, त्यांना फ्रॅक्चर करण्यात आलं। तिथे दगड विटा भरलेले ट्रक त्या आंदोलनाच्या स्थळावरती पोलिसांनी आणून उभा केले। ज्या आंदोलन स्थळी जाताना प्रत्येकाची बॅग तपासली जात होती, त्या ठिकाणी इतका मोठा हायवा येऊन तिथे उभा राहतो, ट्रक येऊन उभा राहतो, जो खचाखच दगड विटांनी भरलेला आहे। त्याच्या बाबतीत पोलीस कुठली भूमिका घेत नाही। आंदोलक लक्षात आणून देतात हे कोणी आणलंय, हे हटवा, मात्र शेवटपर्यंत ते हटवलं जात नाही। आणि जेव्हा तो मार्च संसदेच्या दिशेने जायला निघतो, पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना, त्या युवकांना, तरुणांना अतिशय निर्दयपणे झोपायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली। अनेक व्हिडिओ दिसतात की ज्यात स्वतः पोलीस हातात दगड घेऊन तरुणांवरती फेकतायत, जमावावरती फेकतात। पोलिसांचं काम हे कायदा सुव्यवस्था राखणं आहे, कायदा सुव्यवस्था बिघडवणं नाही, हे सुद्धा त्या लोकांच्या लक्षात राहिलं नाही। आणि तिथे पोलीसच दंगलखोर म्हणून दिल्लीमध्ये त्या विद्यार्थ्यांवरती हल्ला करत होते। त्यामुळे आता हा विषय कुठल्या एका संघटनेचा किंवा कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीचा राहिलेला नाही। हा विषय इथल्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचा आहे, इथल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे, इथल्या तरुणांचा न्याय हक्काचा आहे, इथल्या प्रत्येक व्यक्तीशी संबंधित हा विषय आहे। त्यामुळे बाळासाहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि ती हाक देताना सांगितलं की इथे कुठलाही पक्षभेद मनामध्ये ठेवू नका, संघटना भेद मनामध्ये ठेवू नका, तर तुमची आमची सगळ्यांची लेकरं जी शिकतायत त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावरती गदा आणली जाते, पुढे त्यांचं भवितव्य अंधारात आहे। त्यांना जर का चांगलं भविष्य मिळावं असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। नरेंद्र मोदी आणि अमित शहाला ठणकावून सांगितलं पाहिजे की या पद्धतीची दडपशाही महाराष्ट्र तरी खपवून घेणार नाही आणि महाराष्ट्रानं आता देशाला दिशा देण्यासाठी हा बंद जो आहे तो यशस्वी करणं गरजेचं आहे। आपण स्वातंत्र्योत्तर काळापासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिलेलं आहे
की अनेक वेळा या देशाला दिशा देणारा आवाज महाराष्ट्रातून उमलेला आहे, या महाराष्ट्रातून उमटलेला आहे. देशाला वैचारिक नैतिक नेतृत्व देण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे आणि पुन्हा एकदा तीच जबाबदारी आता महाराष्ट्राला पार पाडायची आहे. उद्या 23 तारखेला जो महाराष्ट्र बंद वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला आहे, आम्ही आवाहन करतोय सगळ्या विद्यार्थी संघटनांना, सगळ्या व्यापारी संघटनांना, सगळ्या वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये असलेल्या वकील आणि इतर सगळ्या संघटनांना, मग चालक मालक संघटना असेल, बस ड्रायव्हर्स असतील, टॅक्सी ड्रायव्हर्स असतील, ओला उबर चालक असतील, सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की हा पुन्हा एका विशेष समाजाचा, विशिष्ट पक्षाचा किंवा विशिष्ट एखाद्या व्यक्तीचा प्रश्न नाही, तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या लेकराबाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यात आपण सहभागी झालं पाहिजे आणि हा बंद यशस्वी केला पाहिजे. आपण काम करतो, आपण धंदा उद्योग करतो, आपण नोकरी करतोय, कुणासाठी करतो? आपल्या कुटुंबासाठी करतो, आपल्या मुलाबाळांसाठी करतो, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी करतो. पण उद्या जर का एक दिवस तुम्ही ते काम बंद ठेवलं तर त्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी या सरकारला वटणीवर आणण्याचं काम होणार आहे. त्यामुळे एक दिवस सगळ्यांनी काम बंद ठेवावं, एक दिवस नोकरीवर जाऊ नका, एक दिवस दुकान उघडू नका, एक दिवस तुमची हातगाडी लावू नका, एक दिवस रिक्षा टॅक्सी बाहेर काढू नका, एक दिवस ओला उबर चालू नका, एक दिवस बस डेपोच्या बाहेर काढू नका. हा एक दिवस तुम्ही जर का पाळला तर या देशाच्या सत्तेला हादरा बसणार आहे आणि त्यांचं जे काही फिरलेलं डोकं आहे, त्यांची जी काही मस्ती आणि माज ते सत्तेचा दाखवत आहे, तो माज उतरणार आहे. त्यासाठी इथे प्रत्येकाने शांततेच्या मार्गानं, सनदशीर मार्गानं, संवैधानिक मार्गाने हा जो बंद आपण पुकारलेला आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतोय. आणि या देशात जो माजलेला एज्युकेशन आणि एकूण सगळ्या ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून या सगळ्या व्यवस्थेला विळखा घालणारा जो माफिया आहे, या माफियाच्या विळख्यातून शिक्षण व्यवस्था मुक्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी उद्याचा बंद यशस्वी होणं गरजेचं आहे. ते आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. आता आपण प्रश्न विचारू शकतो. बंद काय काय असणार आहे याच्यामध्ये? शाळा वगैरे कॉलेज काही आहेत का? बंद आपण जितक्या अत्यावश्यक सुविधा आहेत, इमर्जन्सी सेवा आहेत, त्या वगळता इतर सर्वांना, सगळे शाळा कॉलेजेस विद्यापीठ यांना आपण आवाहन करतोय. तिथे जाऊन आमचे कार्यकर्ते परिपत्रक देणार आहेत, पत्रक देऊन त्यांना सगळ्यांना विनंती करणार आहे बंद ठेवा. जितक्या व्यापारी आस्थापना आहेत, दुकानं आहेत, त्यांना सगळ्यांना आपण विनंती करतोय की एक दिवस तुमची दुकानं बंद ठेवा. जे वाहन चालक आहेत, मग ते बसेस असतील, प्रायव्हेट असतील, खाजगी किंवा शासकीय, या सगळ्या चालकांना आपण विनंती करतोय की या बंदमध्ये सहभागी व्हा आणि एक दिवस तुमचं वाहन बंद ठेवा, जेणेकरून महाराष्ट्रातून जर का या बंदचा मजबूत आवाज हा दिल्लीला पोहोचला तर हे सरकार ज्या पद्धतीनं मस्तवाल होऊन इथल्या तरुणांवरती लाठी बरसवतंय, त्या मस्तवाल सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी या गोष्टीची मदत होणार आहे. वेळ अत्यंत कमी आहे आपलं, हे यशस्वी करण्यासाठी आपण आम्ही काल मुंबईमधून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या बंदची घोषणा केली. आमचा पक्षाचा सगळा सोशल मीडिया जो आहे तो कालपासून पूर्णपणे या बंदवरती फोकस होऊन जास्तीत जास्त प्रचार प्रसार करतोय. प्रत्येक गावाखेड्यात असलेलं आमचं जे युनिट आहे त्यांच्या काल ऑनलाईन मीटिंग झाल्या. त्यानंतर प्रत्येक जण आपल्या आपल्या वस्तीत, आपल्या शहरात बैठका घेऊन तिथल्या स्थानिक संघटनांना, तिथल्या आस्थापनांना भेटत आहेत, त्यांना सांगत आहे की या बंदमध्ये आपण सहभागी व्हायचंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता जिल्हा किंवा तालुका पातळीवरच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांचे समर्थन आम्हाला यायला सुरू झालेले. जिल्हाध्यक्षांना, तालुकाध्यक्षांना फोन करून अनेक जण आम्हाला सांगतायत की आम्ही तुम्हाला समर्थन देत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे आज सकाळी डाव्या पक्षांनी सुद्धा या महाराष्ट्र बंदला पाठिंबा जाहीर केला आणि राज्यव्यापी त्यांनी त्यांच्या सर्व संघटना ज्या आहेत त्या या बंदमध्ये सहभागी होतील असं परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे.